वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराज संत, एकनाथ महाराज शांत, एकनाथ महाराज श्रीमंत. एकनाथ महाराज किती शांत, यवनांगावरे थुंकला प्रसाद देऊने मुक्त केला. एवढे शांत, किती शांत. पैठण गावामध्ये कुचरवट्टा होता, कुचरवट्टा तुमना गावामाशे. त्या कुचरवट्टावर प्रत्येकले बसाने परवानगी निरास तडे काही विशिष्ट सभासदांना बसायला परवानगी असते. त्या कुचरवट्ट्यावरती एक मनुष्य आला आणि तो म्हणाला, दादा मला माझ्या पोरीचं लग्न करायचंय, कोणी 200 रुपये देतं का? लोक म्हणाले, आम्ही तुला 200 नाही 500 रुपये देऊ. काही लोकांच्या सवय राहते का सांगतात, बावड्या या 50 रुपये रे आणि त्याला गाया दिये रे. तसं कोण 200 रुपये देतं का? लोक म्हणाले, दादा आम्ही तुम्हाला 200 नाही 500 रुपये देऊ, पण एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? एकनाथ महाराजांना राग आणून दाखवावा लागेल. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं काम म्हणजे दुसऱ्याला राग आणून दाखवणं. एकनाथ सकाळची वेळ होती, एकनाथ बाबा देवपूजेला बसले होते. जसा आला चप्पल काढले नाही, नाथ बाबांच्या देवाऱ्यापर्यंत गेला. आपला देवाऱ्यापर्यंत कोण चपला घालून होता, पण नाथ बाबा होते ते. नाथ बाबा म्हणाले, या 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 भटजी बुवा, काय तुमचं देवावरती प्रेम, तुम्हाला चप्पल काढण्याची आठवण नाही. एकनाथ महाराजांना राग आला नाही म्हणून त्या माणसाला एवढा राग आला. समोर नाथबाबांची बायको बसली होती, जसा गेला नाथबाबांच्या बायकोच्या पाठीवरती जाऊन बसला. पण नाथबाबांची बायको होती ती. नाथबाबा म्हणाले, गिरजे सांभाळ बरं, भटजी बुवा पडतील. ती काही आपली बायको नव्हती महाराज, गिरजाई होत्या त्या. अहो नाता, तुम्हाला आठवतंय का आपला पोरगा हरी पंडित लहान होता ना, मी असंच त्याला खांद्यावरती बसून तुम्हाला वाढण्यासाठी यायचे, त्याला पडू दिलं नाही, तसं याला कसं पडू देईल, जसा उतरना तसा घरच घ्या. एवढी शांती. नाथबाबा संत, नाथबाबा शांत, नाथबाबा श्रीमंत. किती श्रीमंत. नाथबाबांच्या घरी रोज 100 लोकांना पूर्णाच्या पोळीचं जेवण असायचं आणि एवढा 100 लोकांना स्वयंपाक नाथबाबांच्या बायको एकटी करायच्या. आपला घर 6 महिन्यातून एकदाच पुरणपोळी रास. तुम्ही घरमा काही काम सांगा, त्याला काय सांगतात, शांत बसा सगळ्या पुरणी पोळी करणे. जसं 3-4 लोकांना स्वयंपाक करणार, खाणारा कितला 2.5 2 फुलनी 1. पण 100 लोकांचा स्वयंपाक नाथबाबांच्या बायको एकट्या करायच्या. तो पण कशाचा? पूर्णाच्या पोळीचा. पूर्णाची पोळी बनवणे ही आर्टसे, ही कला आहे. हा खऱ्या अर्थानं आमच्या मुक्ताईंचा आशीर्वाद आहे. खांदे सोडून जगाच्या पाठीवरती कुठल्याच महिलांना पूर्णाची पोळी जमत नाही. आमच्या मुक्ताईंचा आशीर्वाद आहे. मग आपल्या खानदेशामध्ये सुगरण कोणाला म्हणतात? ज्या स्त्रीला पूर्णाची पोळी जमली तिला म्हणतात सुगरण, आणि जिल नाही जमली तिले उग्रण. ना इलाज को क्या इलाज. एकनाथ महाराज संत, एकनाथ महाराज शांत, एकनाथ महाराज श्रीमंत. मग ते एकनाथ महाराज भक्ती प्रेमाची व्याख्या मला पटवून देत आहेत. गणपती बाप्पांचं लग्न होतं, त्या लग्नापासून एक परंपरा आपल्यापर्यंत चालत आली. ज्यावेळेस एखाद्या दिदीचं लग्न होतं, एखाद्या